नमस्कार, मी अर्चना. हाताची कला या चॅनलमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. 40 साईजचं ब्लाऊज कटिंग करूया. खूप डीप नेक ब्लाऊज आहे. छातीचा चौथा भाग 10 इंच आला. पुढचा गळा 7 इंच. शोल्डर पट्टी किती आहे ते बघून घेतले. बाहीची लांबी, दंडघेर, आर्महोल सगळं माप घेऊन झाल्यानंतर एक साथ 3 ब्लाऊजची कटिंग करत आहे मी. अस्तरवाले आहेत. अस्तर कट करून घेत आहे. खालच्या साईडने लाईन आखून घेऊन ब्लाऊजची लांबी टाकली आहे 16 इंच. गळा रुंदी 2.5 इंच. शोल्डर पट्टी 3 इंच. आर्महोल 6 इंच. छातीचा चौथा भाग टाकून घेऊया की 10 इंच आणि मार्जिन एक्स्ट्रा 1.5 इंच. पाठीतली पट्टी 3 इंच, 3.25 इंचावर ठेवलेली आहे आणि रुंदी 4 इंचावरती घेतलेली आहे. या कस्टमरला गळा मटका गळा काढायचा आहे. आकार देऊन घेते. फ्रेंच कर्वने आकार देऊन घेत आहे. फ्रेंच कर्वच्या मदतीने गळ्यालाही आकार देऊन घेत आहे. खूप असा पसरट गळा कस्टमरला हवा आहे, त्यामुळे 4 इंचावरून खूप सारा पसरट गळा घेतलेला आहे. चला आता कट करून घेत आहे. पाठीमागचा भाग जसा तसा ठेवून जसाचा तसा ठेवून आखून घेत आहे. मी खालच्या साईडने 1 इंच एक्स्ट्रा ठेवणार आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यानंतर पुढील गळा 7 इंचावर आहे. 7 इंच. क्रॉस पट्टी 3 इंच. क्रॉस पट्टीला आकार दिला. गळ्यालाही आकार देऊन घेतला आहे. मी बनवलेले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.